सुरुवात किती शेळ्यापासून करायला पाहिजे शेळी पालनाची, या विषयावर तर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे. आज बऱ्याच जणांचे व्हिडिओ असे असतात की टोटली म्हणजे म्हणणं असं असतं की गणित लावायला काही वाटत नाही, पण खरं शेळी पालन केल्याच्या नंतर लक्षात येतं. तर हे 100% खरं आहे. आज आपण तोंडी गणित लावू शकतो. 50 शेळ्यांचे 6 महिन्यामध्ये 100 पिल्लं, त्याच्यानंतर 12 महिने म्हणजे 15 महिन्यामध्ये 14-15 महिन्यामध्ये त्याचे डायरेक्ट 200 पिल्लं. असं आपल्याला तोंडी गणित लावायला सोपं वाटतं, पण सांभाळायची वेळेस खरंच काय असतं शेळी पालन हे आपल्या लक्षात येतं. तर त्याच्यावरती आपण थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेळी पालन करायचं असेल तर सुरुवातीला आपण किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधला पूर्ण अनुभव कळाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये वाढायला नाही पाहिजे. तर खरं सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, शेळी पालन ही फक्त 5 शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. कारण कसं माहिती आहे का, एका शेळीपासून किंवा मग जास्तीत जास्त 5 शेळ्यापासून सुरुवातीला 5 शेळ्या घ्यायच्या, 1-2 वर्ष त्याच्यावर 5 शेळ्यावरती काम करायचं. ज्यावेळेस तुम्हाला त्याच्यामधला चांगला अनुभव येईल, शेळ्यांची माहिती होईल तुम्हाला थोडक्यात, त्याच्यानंतर तुम्ही 10, 20, 30, 50 शेळ्या जरी सांभाळल्या 2-3 वर्षाची यायचा अनुभव आल्याच्या नंतर, तरी पण तुम्ही त्याचं सक्सेस होऊ शकता. पण सुरुवातीला तुम्ही 40-50 शेळ्या जर आणल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. कारण शेळी पालनाचं इतका अवघड आहे. शेळी पालनाचा अभ्यास पाहिजे. अभ्यास जर नसला तुम्हाला तर त्याच्यामध्ये लवकर सक्सेस होत नाही माणूस. त्याच्यामध्ये मग फेल होण्याची चान्सेस असतात. चान्सेस म्हणजे असे असतात, त्याच्या रोगाची आपल्याला म्हणजे कळालं पाहिजे. कधी शेळी बिमार पडल्यावर काय द्यावं लागतं काय नाही, त्याच्यानंतर सर्दी झाली शेळीला काय औषधी द्यावं लागेल, असं सगळं अभ्यास असला तरच आपण त्याच्यामध्ये ते नियोजन करू शकतो. एकदमच आपण हे नाही करू शकत. मित्रांनो, शेळी पालन सुरुवातीला थोडं कठीण जातं 1-2 वर्ष, कारण की आपल्याला माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळं थोडं जड जातं आहे. त्याच्यामुळं काय करायचं, सुरुवातीला शेळ्या कमी घ्यायच्या, जेणेकरून आपली नुकसान झाली नाही पाहिजे, हानी झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळं सुरुवातीला 4-5 शेळ्यापासूनच शेळी पालन सुरू करायचं. आणि नंतर जसं जसं तुमचा अभ्यास होईल, जसं जशी माहिती होईल, तिथून समोर मग तुम्ही किती जर शेळ्या सांभाळल्या तरी तुम्हाला जड जाणार नाही. कारण की आता मी जवळपास 5 वर्ष आले, आपण 5च शेळ्यापासून पहिले एका शेळीपासून सुरुवात केली. आता 5 शेळ्या आहेत आपल्याकडे, म्हणजे आता 6-7 आहेत अशा, 2 पाठी गाभणपणी. तर सांगण्याचं तात्पर्य एकच, कसं होतं माहिती आहे का, सुरुवातीला तुम्ही मोठा घास जर घेतला ना आणि जर काही हानी झाली, नुकसान झाली, तर आपण काय शेळी पालनाला दोष देतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं नुकसान होण्यापेक्षा सुरुवात ही अशी करायची कमी याच्यातून की आपली त्याच्यामधून हानी नाही झाली पाहिजे आणि आपला अभ्यास आपल्याला त्याच्यापासून माहिती झाली पाहिजे. अशा हिशोबानं शेळी पालन करायचं. कारण शेळी पालनाला दोष देऊन फायदा नाही. आपल्याला अभ्यास असला तर आपण कुठल्याही व्यवसायात सक्सेस होऊ शकतो, पण आपल्याला माहितीच नसली त्याच्यामधली, अभ्यासच जर नसला तर आपण कोणताही व्यवसाय टाकला त्याच्यामध्ये सक्सेस होणार नाही. आता सुरुवातीला आपण एकच शेळी घेतली ती, आणि मग नंतर वाढत भरपूर, मग तरी बा आपण 5 शेळ्याचं पुढे गेलो नाही बरं का. आता उगं पाठी 2 पाठी झाले एक्स्ट्रा घरच्या, म्हणजे 7 झाले, आणि आता अजून 3 घ्यायचे, म्हणजे 10 होतात बरोबर. पाऊस पडल्याच्या नंतर 1-2 पाऊस झाली की परत 3 शेळ्या घ्यायच्या आपल्याला, म्हणजे बरोबर आपल्या 10 होऊन जातात. 10 शेळ्यावरती शेळी पालन ठेवायचं पुढं चालून. मग जसं पाठी वाढतील तसं आपलं शेळी पालन वाढ करायची. आपण 1-2 वर्षामध्ये झालं तर 10, 20, 50 पण होऊ शकतात शेळ्या आपल्या. जसं आपल्याला अनुभव येत चालन तसं आपण शेळ्यामध्ये वाढ करणार आहोत. शेळी पालनासारखा दुसरा व्यवसाय कुठलाच नाही मित्रांनो. ताबडतोब 6 महिन्यामध्ये तुम्हाला दामदुप्पट करून देणारा कुठली बँक नाही, कुठला व्यवसाय नाही. याच्यामध्ये फक्त थोडीफार नुकसान झाली तर सहन करावं लागते. नुकसान म्हणजे काय, हेच एखाद्या वेळेस पिल्लांची मृत्यूनूक, शेळ्यांची मृत्यूनूक, तर हे आपल्याला सहन करावं लागतं. तेवढं जर सहन केलं तर 100% तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होता. आता बरेच काय आमच्या गावातील मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडं भरपूर शेळ्या आहेत. कोणाकडे 10 आहे, कोणाकडे 20 आहे, कोणाकडे 30 आहेत.
पण त्यांना अनुभव आहे आणि ते फिरस्ती शेळी पालन करतात. आपलं 4 महिने फिरस्ती असतं, 8 महिने बंदिस्त, 8 महिने बंदिस्त असतं आणि 4 महिने फिरस्ती असतं समजा. कारण की पावसाळी हिवाळा आपलं बंदिस्त असतं शेळीपालन. पावसाळी हिवाळ्यामध्ये आपण सोडतच नाही, कारण की आपल्याला बाहेर न्यायला जागा नाही आहे आणि आपलं मध्यभागी क्षेत्र असल्यामुळं, शेती असल्यामुळं आपल्याला ते न्यायला परवडत नाही आणि वाट नसल्यामुळं आपण नेत पण नाही. एक पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे पावसाळ्यामध्ये बाहेर फिरायचं म्हणल्यावर बिमारी जास्त येते शेळ्यावर, त्याच्यामुळे आपण शेळ्या पण सोडित नाही बाहेर. त्याच्यापेक्षा बंदिस्त, पावसाळ्याबरोबर बंदिस्त राहू द्यायचे, चांगलं नियोजन करायचं, सोय ठेवायची. सोय ठेवल्याच्या नंतर तुमच्या शेळ्या बंदिस्त जरी असल्या तर काहीच अडचण नाही, त्यांना कुठलीच अडचण येत नाही. फक्त सोय चांगली ठेवायची. हुस खुराक चारा, हुस हुस पडशी नाही बाबा. ही विहीर आपली आता कोरडी फट झाली, कारण कीला पाणीच नाही आता. हे बघा आता ही मोटर काढून घ्यावं लागते. हुस हुस लहान पिल्ले मुद्दाम शेळ्या इकडे येत असते ती विहिरीजवळ. हुस. तर मित्रांनो आता हे बघा, घास वाळा, गवत वाळं, पाऊस पाड्याशिवाय नाही. आता पाऊस काही येत नाही आता 15-16 तारखेपर्यंत. 15-16 तारीख सांगितलेली. तर बघू आता तोपर्यंत आहे खायला इकून तिकून फिरून काही काड्या कुड्या खात्या काही. तर असं आपलं शेळीपालन आहे. शेळीपालन सुरू करायच्या सुरुवातीलाच जास्त क्वांटिटीमध्ये सुरू करू नका, कारण काय होतं माहिती आहे का, क्वांटिटी कमी ठेवा पण क्वालिटी चांगली ठेवा. क्वालिटीवर पैसा आहे, क्वांटिटी वाढवून काही फायदा नाही. जोपर्यंत तुम्हाला चांगलं नॉलेज याच्यामधून येत नाही तोपर्यंत क्वांटिटी वाढायला परवडत नाही. जेव्हा तुमच्या चांगलं टेक्निकल तुम्हाला माहिती होईल, समजा गोळ्या औषधाची, तिथून पुढं मग तुम्ही वाढवू शकता. कारण शेळीपालनाचं कसं आहे, त्याला अभ्यास चांगला लागतो, नंतर मग नुकसान होते. नुकसान झाल्याच्या वेळेस आपण मग नंतर काय म्हणतो, शेळीपालनाला दोष देतो की शेळीपालन बरोबर नाही, काय खरं आहे शेळीपालनाचं असं म्हणतो आपण. पण मूळ म्हणजे आपल्याकडेच गलती असते, आपल्याला त्याच्यामधलं नॉलेज नसतं आणि नॉलेज नसल्यामुळं मग आपल्याकडून धोका होतो. एकदम शेळ्या जरी 10, 20, 30 जरी घेतल्या तर एवढ्या आपल्याला माहिती नसल्यामुळं त्याच्यामध्ये तेवढं कंट्रोल होत नाही. साऱ्याची माहिती नसती, कुठलीच माहिती नसताना जर आपण एकदमच शेळ्या गोठ्यावरती आणल्या 10-20 तर त्यांचं संगोपन होत नाही, बिमार पडतात. आणि बिमार पडल्याच्या नंतर मग त्याच्यामधून काही दगावले की मग आपण दोष शेळीपालनाला देतो, असा विषय तो. त्याच्यामुळं तसं करू नका मित्रांनो. सुरुवात करायची तर थोड्यापासूनच सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही फायद्यात राहाल. शेळीपालनामध्ये कधी तोट्यात जाणारा व्यवसाय नाही शेळीपालन, याच्यामध्ये फायद्यात जाणारच आहे. फक्त नियोजन चांगलं जर केलं तर 100% याच्यामध्ये फायदा आहे. कारण की एवढा लवकर नफा देणारा व्यवसाय दुसरा कोणताच नाही शेळीपालनाशिवाय. त्याच्यामुळं शेळीपालन व्यवसाय हा नंबर 1 आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी मी मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून आपले शेतकरी बांधव जास्तीत जास्त शेळीपालनाकडे वळावं आणि शेळीपालन करावं. याच्यासाठी आपण तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो. बस बस बस. तर चला मित्रांनो, थांबतो इथंच. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.